नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे वैदेही आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या या चॅनलवरती। दररोजची साडी 2 मिनिटात कशी नेसायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर अगदी नव्या पद्धतीच्या आहेत त्या दाखवणार आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण पहा। तर पहिल्यांदा आधी साडी ज्यावेळी आपण टक करायला सुरुवात करतो तर साडी टक करण्यापूर्वी पहिल्यांदा आधी आपण साडीचं जे टोक आहे तिथे गाठ बांधायची आणि त्याच्यानंतर साडी टक करायची आहे। साडी ज्यावेळी आपण टकवतो त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे बघा, कधी-कधी आपल्या लक्षात येत नाही की साडी पूर्ण आपल्या पायापर्यंत कितपत आपल्याला घ्यायची असते ती। तर यासाठी तुम्हाला एक नवीन ट्रिक आता मी इथे दाखवत आहे बघा। काय करायचं आहे, आपली जी पायाची पुढची जी बोट आहेत फक्त त्या बोटांवरती आपल्याला उभं राहायचं आहे आणि त्याच्यानंतर साडी आपल्याला टक करायची आहे। म्हणजे आपली साडी अगदी पायापर्यंत अगदी व्यवस्थितपणे टक होणार आहे। अगदी वरती पण जाणार नाही साडी आणि अगदी खाली पण येणार नाही, अशी परफेक्ट तुम्ही साडी आहे ती या पद्धतीनेच तुम्हाला पूर्ण जी साडी आहे ती टक करून घ्यायची आहे। म्हणजे पुढूनही पायाच्या बोटांवरती तुम्हाला उभं राहायचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला साडी जी आहे ती टक करायची। आता पाठीमागे पण मी त्याच पद्धतीने साडी आहे ती टक करून घेतलेली आहे। आता इथे आपल्याला साडी टक करून झाल्यानंतर साडीचा पदर काढायचा आहे। साडीचा पदर एकदम पटकन कसा काढायचा तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। अगदी सोपी पद्धत आहे आणि ही तुम्हाला अगदी खूप उपयोगाची सुद्धा आहे। तर आता इथे पहिल्यांदा आपण जी साडीचा जो पदर आहे त्याची उंची आपण आधी बघून घेणार आहोत। तर पहिल्यांदा उंची आपल्याला किती घ्यायची आहे ती बघूया। तर यासाठी आपल्याला काय करायचं बघा, गुडघ्याच्या थोडासा पदर हा आपला खाली यायला पाहिजे, इतकीच आपल्याला पदराची उंची घ्यायची आहे। पदराची उंची झाली घेऊन की त्याच्यानंतर ही जे पुढचं जे साडीचं जी बॉर्डर आहे ती आपल्याला या पद्धतीने अशी टक करून ठेवायची, म्हणजे पदर आपला अजिबात खालीवर होणार नाही। आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, पदर जो आहे तो व्यवस्थित आपल्याला असा खांद्यावरती आपल्याला घ्यायचा आहे आणि बाकीचा राहिलेला पदर आपल्या डाव्या हातावरती घ्यायचा आहे आणि त्या डाव्या हाताच्या लाईनमध्येच आपल्याला आता एक एक अशा प्लीट्स काढत जायचं आहे। तर यासाठी तुम्हाला अगदी पदर जो आहे तो डाव्या हातावर व्यवस्थित असा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला एक एक अशा प्लीट्स काढत जायच्या आहेत। तर पहिली जी प्लीट आपण काढणार आहोत ती मोठी काढायची आहे, म्हणजे जेवढी तुम्हाला पाहिजे असेल तेवढी काढा आणि त्याच्यानंतर राहिलेल्या ज्या प्लीट्स आहेत त्या मात्र तुम्हाला छोट्या छोट्या काढायच्या आहेत। तर एका हाताने अशा म्हणजे ते फोल्ड करायचं साडीचा भाग आणि दुसऱ्या हाताने त्या ज्या तयार होणाऱ्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला धरून ठेवायच्या आहेत। तर अगदी सोपी पद्धत आहे आणि या पद्धतीने तुम्ही साडीचा जो पदर आहे तो अगदी पटकन असा काढू शकता। आता इथे बघत असाल तुम्ही स्क्रीनवरती अगदी आपला पदर जो आहे तो पटकन आपला बनून झालेला आहे। आता समजा तुमच्या प्लेट्स पुढे मागे झालेल्या असतील की, तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, परत एकदा सगळ्या ज्या प्लेट्स आहेत त्या तुम्ही व्यवस्थितपणे अशा एकत्र करू शकता। आणि बघा, ज्या ठिकाणी आपल्याला पिन आहे ती लावायची आहे त्या ठिकाणीच आपल्या सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या एकत्र अशा करून घ्यायच्या आहेत। म्हणजे आपण ज्यावेळी पिन लावायला घेणार आहोत पदराला त्यावेळी ती आपण अगदी पटकन अशी पिन आहे ती लावू शकतो। आणि या ज्या समोरच्या प्लीट्स आहेत त्याही तुम्ही बघत असाल अगदी व्यवस्थितपणे आलेल्या आहेत आपल्या। आता इथे आपल्याला पदराला पिन आहे ती लावायची आहे, तर खांद्याच्या थोडंसं पाठीमागे आपल्याला पिन आहे ती लावायची आहे। तर इथे मी आडवी जी पिन आहे ती लावत आहे, म्हणजे आडव्या पद्धतीने लावत आहे। आता इथे पिन लावून झाले की त्याच्यानंतर समोरच्या ज्या आपल्या प्लीट्स येणार आहेत ना, तर त्या आपल्याला व्यवस्थित अशा प्रेस करून घ्यायच्या आहेत। आता बघा, आपण छोट्या छोट्या प्लीट्स काढलेल्या आहेत ना, त्याच्यामुळे आपल्या अगदी व्यवस्थितपणे प्लीट्स आलेल्या आहेत आणि सगळ्या अशा भरपूर अशा प्लीट्स दिसल्या ना की समोरचा जो लुक असतो तो आणखी असा सुंदर असा दिसतो। आता साडीचा पदर आपला झालेला आहे, त्याच्यानंतर आता साईड फिटिंग आपल्याला करायची आहे। तर साईड फिटिंग करताना काय करायचं आहे बघा, आपल्या कमरेपर्यंतचा जो भाग आहे तिथपर्यंत आपल्याला साडीचा भाग घ्यायचा आहे आपल्या उजव्या हातामध्ये आणि अशी दी 2 बोटं आहेत जी कात्रीप्रमाणे अशी आपल्याला धरून ठेवायची आहेत आणि त्या 2 बोटांनी फक्त आपल्याकडे अशी फक्त सरकवायची, म्हणजे अशी रोल करत जायचं आहे आपल्याला। तर अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे बघा। फक्त अशी जी 2 बोटं आहेत त्या 2 बोटांमध्ये साडीची बॉर्डर घ्यायची आणि आपल्याकडे आता फक्त रोल करत आपल्याला जायचं आहे। तर याच पद्धतीने रोल करून आपल्या बेली बटनच्या उजव्या साईडला आपल्याला हा साडीचा जो भाग आहे तो टक करायचा आहे। इथे तुम्हाला वाटत असल्यास तिथे तुम्ही पिनही लावू शकता, म्हणजे यू पिन किंवा एक्स पिनही लावू शकता, म्हणजे तुमची साईड फिटिंग तुम्हाला वाटत असेल की सैल होऊ शकते तर सैल वाटत असेल तर तुम्ही तिथे पिन आहे ती लावू शकता। आता इथे साईड फिटिंग आपली झालेली आहे। त्याच्यानंतर आता इथे आपल्याला साडीच्या निऱ्या काढायच्या आहेत। नेहमीची जशी पद्धतीने तुम्ही निऱ्या काढता त्याच पद्धतीने आपल्याला निऱ्या आहेत त्या काढायच्या आहेत। समजा तुम्हाला या पद्धतीने निऱ्या काढायला जमत नसेल तर वेगळी पद्धत मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे, तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता। आता सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या आपल्याला
आपल्याला आधी व्यवस्थित एका लाईनमध्ये करून घ्यायच्या आहेत आणि सगळ्या ज्या निऱ्या असतात त्या आपल्याला एकापाठोपाठ एक अशा घ्यायच्या आहेत. एकावरती एक अजिबात तुम्हाला निऱ्या घ्यायच्या नाही आहेत. आता निऱ्या आपण एकापाठोपाठ एक घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर आता निऱ्या आपल्याला व्यवस्थित अशा टक करून घ्यायच्या आहेत. तर अगदी बेली बटनच्या इथेच. आणि निऱ्या पण टक करताना तुम्हाला पायावरती म्हणजे जी पायाची जी बोटं आहे त्या बोटांवरती उभं राहूनच मगच निऱ्या टक करायच्या आहेत. आता निऱ्या टक करून झाल्या की त्याच्यानंतर साईडला बघा आपल्या साडीचा भाग उरलेला आहे, तर तिथे मी छोटासा असा फोल्ड केला आणि तो टक केलेला आहे तिथे. तर अशा पद्धतीने तुम्हाला नेहमीची जर का तुम्ही साडी नेसलात ना, तर अगदी 2 मिनटात तुमची ही साडी आहे ती नेसून तयार होणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणखी पण बरेच साडी रॅपिंगविषयी व्हिडिओज आहेत, तर ते पण तुम्ही नक्की व्हिडिओ पाहू शकता. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय.